आधी सांगितलं होतं तुला सगळं, मग कशाला नाटकं केली? तुम्ही काय बोलताय? काहीच कळना. नव्हतं करायचं लग्न तर बळजबरी कोणी केली होती? अहो खरंच काय झालंय मला काहीच कळना. लग्नाची तारीख धरून असू केलं का आमचं? चिडू नका. काय झालंय ते मला आधी कळू तर द्या. तुझ्या बापाला काय कोणीतरी काहीतरी सांगितलंय, मग तुझा बाप लग्न मोडायला लागलाय. आमचे पप्पा असं करणारच नाही. फोन ठेवा. काय झालंय ते मला आधी कळू द्या. असं दुसऱ्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणाऱ्या माणसांचा मला पण नाही संबंध ठेवायचे. अहो ऐका ना. करा तिकडे तुम्हाला काय करायचं ते. ऐका ना. मला काय लग्न नाही करायचं, आता ठेवतो. हॅलो. ए रुपा. रुपा नुसतं हो करते, समोर नाही बोलायला मिळत. निदान फोनवर तरी बोल की. काय बोलायचंय आता आहे का? उगा आडमुठ्यागत करू नको बरं. सगळं कळतंय तुला. अहो नाही, खरंच नाही. गप काय, सगळं माणसाला कळत असतं. उगा आव आणायचं माणसाने. जाऊ दे बाबा, तुम्हाला सांगितलेलं कळतच नाही. ठेवते मी. अगं 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 नाही 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 कळत तुला. बस सांगते माणूस तर. पण खरं सांगू का, तू आली आणि पुढे त्याला काडीचा आधार मिळाला बघ. नाही तर माझं जीवन असंच चाललं होतं. जगणं काय असंच चाललं होतं. पण आपल्यात कुठं तसं काय? नुसतं बोलायला बी तसं लागतं वय. आणि तुझ्या मनात नव्हतं मग मला नंबर काय दिला मग? बरं जाऊ दे, ठेवते मी. बरं ठेव, पण दाजीला सांग संत्याचं माझं लग्न होणार आहे म्हणून. हा सांगते. संत्याच माझा दगड होणार आहे. ठेव. ठेवते. रुपा अर्पी हे कोणाचं घर आहे पण मरते त्याच्या आईला. रुपा काय रे अक्षा, भावड्या सांगत होता कशाला स्वतःला त्रास करून घेतो रे? सोने, अरे 7 वर्षाचं प्रेम होतं र. डोळ्यासमोर आपलं माणूस परक होताना बघितलंय र. काय प्रेम प्रेम लावलंय रे? या जगात कोण प्रेम करतच नाही का? अरे करत असतील. अरे पण माझं प्रेम, अरे माझ्या स्वतःच्या हाताने तिच्या नवऱ्याच्या हातामध्ये दिलंय. अरे कवर प्रेम 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 सोडून तुझ्या आयुष्यात दुसरं आहे का नाही काय? ए झाटलर, तिकडे करतो ना डेअरीमध्ये काम. अरे ते आधीच भावड्याने डोक्याची आई बहीण केली आणि त्यात तू नको अजून भर टाकू. तुला काय काढायचं रे प्रेम? अरे डेअरीमध्ये कामाला होतो रे, तिथं पण झालं होतं मला एक प्रेम असंच. काय सांगू तुला, रोज सायकलीवर जायचो रे तिला घ्यायला, सोबत जायचो कामाला. तिच्या घरामागं गपचूप जाऊन लपवायचो. मग ती हळूहळू तिथे यायची रे, तिथून सोबत जात होतो आम्ही. अरे एका डाब्यात जेवायचो रे. ती माझ्यासाठी रोज नवीन नवीन भाजी आणायची. जेवता जेवता ठसका लागला ना, ठसका, तिची स्वतःच्या हाताने ती मला पाणी पाजायची रे. आणि तू काय सांगतो, अरे तुझ्यासारखा दारू नाही पित बसलो, स्वतःला सावरल्या रे घरच्यांच्या तोंडाकडे बघून. आणि तू म्हणतो मला प्रेम कळत नाही काय? अरे जाटू, प्रेमापुढं आहे का नाही दुसरी दुनिया? अरे तो भावड्या सांगतो, मी सांगतो, आम्ही काय जख मारायला सांगतो का? अरे आईकडे लक्ष दे रे, ती जन्मदाती माऊली तुझी. जग लक्ष दे जरा. अक्षा सिर सलामत तो पगडी 50. ड्रायव्हर आहे ड्रायव्हर, ड्रायव्हर कधी हार नाही मानत. सगळं संपायच्या आधी सावर स्वतःला. अरे सोन्यान भावड्यासारखी माणसं आहेत की तुझ्यासोबत? वहिनी, ओ वहिनी. भाऊ नाही ती करत, सोन्याच्या मावशीकडे गेली. कधी येणार आहे? येईन थोड्या वेळाने. काय झालं बोला की. काय नाही अरे, शेजाऱ्यांनी काड्या घातल्यात. पुढच्या आई बापाचा फोन आला होता, ते पुढचं लग्न नाही करायचं, पोरलं फ्री पाहिजे. हां तुकडा नाही हिंडत. अरे असं ऐकलं किती टेन्शन येतं रे. तरीच म्हणलं अजून माझ्या लग्नामध्ये एक बी अडथळा कसा अजून आला नाही. आता काय करायचं नेमकं? लय टेन्शन आले मला. भाऊ तुम्ही काय कमीपणा घेऊ नका. ते म्हणतात ना लग्न नाही करायचं, मला बी नाही करायचं लग्न. हे जर कोणाच्या बी सांगण्यावर ना असं वागत असते तर आपल्याला बी नाही संबंध ठेवायचे यांच्याबरोबर. चांगले संबंध असतात त्यांच्याबरोबर बघा. यांच्यात राहायला वाढच लावतो आता. अक्षय असं काय करू नको. हॅलो हॅलो.
आधी सांगितलं होतं तुला सगळं, मग कशाला नाटकं केली? तुम्ही काय बोलताय काहीच कळना. नव्हतं करायचं लग्न तर बळजबरी कोणी केली होती? अहो खरंच काय झालंय मला काहीच कळना. लग्नाची तारीख धरून असू केलं का आमचं? चिडू नका. काय झालंय ते मला आधी कळू तर द्या. तुझ्या बापाला काय कोणीतरी काहीतरी सांगितलंय, मग तुझा बाप लग्न मोडायला लागलाय. आमचे पप्पा असं करणारच नाही. फोन ठेवा. काय झालंय ते मला आधी कळू द्या. असं दुसऱ्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवणाऱ्या माणसांसंग मला पण नाही संबंध ठेवायचे. अहो ऐका ना. करा तिकडे तुम्हाला काय करायचं ते. ऐका ना. मला काय लग्न नाही करायचं आता, ठेवतो. अहो ऐका. ऐका ना. तुझ्या रूपा रूपा. पप्पा पण तुम्ही हा लग्न मोडण्याचा निर्णय काय घेताय? आणि आपण किती फोन केले मग का नाही आलं ते पोरग? त्याला फोन का उचलला नाही? हा लहान तोंडी मोठा घास घेते, पण तुम्ही एकदा परखून बघा त्यांना. आता मी तर फोन केलाय, तू बघ करून. मला तर वाटतंय बाई ते पोरग व्यवस्थित वाटत नाही मला. बघ तुझ्या विचारात तुला कसं वाटतंय ते. फोन उचल. त्याला काय लिहिलं? आम्हाला अजून ते पोरग पटत नाही. माझ्या मनात ते आहे. हा बघ मग नाही तर मग पुन्हा आम्हाला म्हणतील तुम्ही काय वाटोळ केलं आमच्या असं. आम्हाला पोरग व्यवस्थित वाटत नाही बाई. मला मग बघ तुझ्या मनाचा काय विचार येतो. काय आहे राव? काय हो सारखं सारखं फोन करताय? माणूस फोन उचलत नाही म्हणलं कळत नाही का फोन करायचा नाही? अगं तू लगेच उचलते ना, आणि आता नाही उचलला म्हणून मग केला 2-3 वेळा. त्याला काय होतंय? बरं बोला, काय बोलायचं होतं? काय नाही, आपलं सहज केला होता. काही काम नव्हतं ना? मग ठेवा. हॅलो हॅलो. ठेवू का म्हणजे? आज काहीतरी वेगळीच वाटायला लागली. काय झालंय का? काय नाही झालं, परत फोन करू नका. सांगितल्याशिवाय कसं कळायचं का? आणि परत फोन करू नका म्हणजे? अहो तुमच्या भावानी लग्न मोडलंय. जे काही जुळलं होतं ना ते सगळं संपले आता. आणि परत तुम्ही मला फोन करू नका, ठेवते मी. हॅलो रूपा. हॅलो. ह्याच्या तर आईचा किडा आहे अक्षयच्या. सोडत नसतो यायला आता. त्याचं बी तोडलं आणि माझं बी तोडलं. आईला कधीच्या काळातनं जुळलं होतं. हट. हॅलो. हा बोल. तुमच्या गावातली माणसं आहे, तुमचं चांगलं बघवत नाही. त्यांनीच मम्मी पप्पांचे कान भरवले. आमच्या गावातलं कोणी असं कान भरवणार? मनीषा म्हणून बाई आहे, तुमच्या गावातच राहत होती वाटतं. तिनेच सांगितलंय तुम्ही व्यसनी आहात, तुम्हाला बायकांचा नाद आहे. गावातल्या लाली नावाच्या मुलीसोबत तुमचं लफडं आहे. अजून बरंच काही काही सांगितलंय, म्हणून मम्मी पप्पा चिडले. लपडं नाही, प्रेम होतं माझं लालीवरती. आणि हे सगळं तुला आधीच सांगितलं होतं मी. अहो माझं काही नाही हो, मला सांगितलंय. पण ते मम्मी पप्पांचं. पण ते झालंय आता सॉर्ट. झालं असं सगळं सॉर्ट, पण आता मला नाही लग्न करायचं. अहो असं काय बोलताय तुम्ही? तुझ्या घरच्यांनी असं वागून माझ्या मनामध्ये थोडीफार लग्नाची इच्छा राहिली होती, ती पण मारली. आणि तूच काय मला कोणासोबतच लग्न करायचं नाही. ठेवतो फोन.